आपण काय बनवणार आहात? पंचामृत. पंचामृत हे तर खूप वर्षापासून मी ऐकतोय नाही का? खूप जुनं आहे, खूप जुनं आहे ते. म्हणजे ऋषी मुनींच्या आणि काळातलं लग्नात असावं. तर अवश्य करतातच आणि शुभ दिवशी करतात. हो. आपल्याकडे पद्धत आहे म्हणजे पंचामृत पाहिजे. पाहिजे. चटणी करतो कोशिंबीर, तसं पंचामृत. तसं हा, पंचामृत असतंच आणि म्हणजे. कुठल्याही पूजेला कुठची कुठेही काही पंचामृत हे शुभ असतं. असलं की चटणी, कोशिंबीर आणि पंचामृत. पण त्याच्या मागे काही हिस्ट्री आहे का, इतिहास आहे का, काय म्हणजे what is the हिस्ट्री reason? अशी काही नाही, ते शुभ मानतात त्याला. साहित्य बघूया काय काय. हो सर. खोबरं. हे खोबऱ्याचे काप काढलेले आहेत. बरं. गूळ आहे, हा चिंचेचा कोळ आहे, हे तिळकूट आहे, तीळ भाजून मिक्सर मधून काढलेले आहेत. ओके. हे मिरच्यांचे तुकडे, हे काजू, ही मोहरी, हा हिंग, हे भाजलेले दाणे सालं काढून घेतले, बरं. हा गोडा मसाला, हे मीठ आहे, हे लाल तिखट आहे आणि ही हळद आहे. ओके. हे काय केलं तुम्ही एक्झॅक्टली? हे तीळ जे आपण आणतो बाजारातनं ते निवडून साफ करून भाजायचे चांगले कढईमध्ये बरं. आणि मिक्सर मधून त्याची पावडर करायची. साहित्य बघितलेलं आहे, आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. पण काय थोडंसं तेल तापायला वेळ लागतं. आम्ही तेल आत्ताच ठेवलं ना, तेल कडकडीत तापलेलं आहे. आणि मावशी आता काय करायचं मला पहिल्यांदा? आता पहिली मोहरी घालायची, एक अर्धा चमचा मोहरी घालायची. बरोबर. त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आणि हिंगाचा वास चांगलाच लागतो. बरोबर. हळद थोडी घालायची, पण आधी मिरचीचे तुकडे घालूया. खोबरं करू? हो बस. आता हे घाला, दाणे टाका ओके. आणि काजू पण टाका. आता थोडं पाणी घालू आपण. बस बस, पुरे पुरे. आणि एक वाफ आणू जरा. ओके. झाले आता एक. झालं का? हो झालं झालं. ओके. आता तो चिंचेचा कोळ घालू. नाही अजून तो टाक, अजून एक चमचा. हा बस 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 बस. आता गूळ. गुळ. टाका थोडा. गोडा मसाला तो थोडा घालायचा, जास्त नाही तो, कारण हे तिळकूट आहे ना, ते मेन आहे त्याच्यात. अच्छा, पंचामृतात का? हा, तिळकुटाशिवाय होतच नाही ते. तिळकूट हे मस्ट आहे अगदी. आता नाही जायचं घशात बहुतेक. म्हणजे तिळकूट हा पंचामृताचा प्राण आहे. प्राण आहे, प्राण नाही, प्राण. ते नसेल तर करूच नाहीये म्हणजे येणार. मीठ घालायचंय ना मला, ते मीठ नाही घातलं. क्या बात आहे, मस्त वाजलं. झालं ना? हो झालं झालं. पंचामृत रेडी आहे. तुम्ही रेडी आहात का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. पंचामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुक्या खोबऱ्याचे काप, गूळ, चिंचेचा कोळ, तीळ, हिरव्या मिरच्या, मोहरी, काजू, हिंग, भाजलेले शेंगदाणे, गोडा मसाला, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये शेंगदाणे, काजू आणि पाणी घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला, तिळकूट आणि मीठ घालून पंचामृत एकजीव करून घ्यावं.